हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज काही तुमच्यासाठी नवीन डिश घेऊन आली आहे। जशी आपण हॉटेलमध्ये खातो पनीर मसाला ही डिश खातो, तशी आज आपण घरच्या घरी पनीर मसाल्याची डिश साध्या आणि सिंपल प्रमाणे करूया। इथे मी पॅन घेतलेला आहे, मी त्यात थोडंसं तेल टाकलंय आणि पनीरचे क्यूब केलेले आहेत, छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। तुम्हाला ज्या आकाराचे करायचे त्या आकाराचे तुम्ही करू शकता। मी इथे थोडे लांब असे आकाराचे कापलेले आहेत आणि तेल गरम झालेलं आहे, मी त्यात फ्राय करण्यासाठी टाकलेले आहेत आणि थोडे ना सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। दोन्ही साईडून चांगले कुरकुरीत फ्राय करायचे आहे, सोनेरी कलर येईपर्यंत। चांगले फ्राय झाले ना की ते भाजीमध्ये खूप छान लागतात, असे कुरकुरीत खायला छान वाटतात। हे बघा, इथे मी आता तसे करून घेतलेत कुरकुरीमध्ये एकदम फ्राय। आता इथे पनीर फ्राय झालेलं आहे आणि आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया। मी इथे एक टॅमॅटो घेतलेला आहे, धुवून चांगलं व्यवस्थित। तुम्हाला किती ग्रेव्ही करायची आहे त्याच्यावर तुम्ही टॅमॅटो किंवा कांदा घेऊ शकता। इथे मला थोडीशीच ग्रेव्ही करायची होती, त्यामुळे एक कांदा घेतलेला होता आणि एक टॅमॅटो घेतलेला होता। ते स्वच्छ धुवून आणि मी आता कापून घेणार आहे छोटे छोटे तुकड्यांमध्ये व्यवस्थित। इथे माझा कांदा आणि टॅमॅटो कापून झालेला आहे आणि आता पुढची तयारी आपण करूया कांदा फ्राय करण्याची। इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि 2 चमचे तेल टाकले, छोटे चमचे, आणि मी एक कांदा कापलेला होता, तो मी आता त्या सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे व्यवस्थित। कुरकुरीत फ्राय केल्यावर ना ग्रेव्ही पण चांगली होते आणि चव पण चांगली लागते। एकदम सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करायचं आहे कांद्याला आणि कमी गॅसवर करायचं आहे। इथे पहा, माझा कांदा पूर्ण सोनेरी कलरचं भाजून झालेला आहे चांगलं। आता मी ग्रेव्ही करणार आहे, ते आपण ना ग्रेव्हीची तयारी चालू करूया। कांदा फ्राय करून झालेला आहे। आता मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यात फ्राय केलेला कांदा टाकलाय आणि 10-12 काजूचे तुकडे टाकले आणि दही टाकले। काजूचे तुकडे टाकले आणि 2 चमचे दही टाकले ना, जरा ग्रेव्हीला ना रिचपणा जास्त येतो आणि आंबट गोड लागतात आणि चव पण खूप छान लागते। जसे आपण हॉटेलमध्ये खातो ना तशीच सेम चव लागते। इथे माझी ग्रेव्ही झालेली आहे कांद्याची आणि दही टाकले त्याची। तुम्ही एकदा घरी करून बघा, खूप छान लागतं आणि चव पण छान लागते, भाजी जरा वेगळीच लागते। आणि इथे टॅमॅटोची मी प्युरी करून घेणार आहे। टॅमॅटो मी फ्राय केलेला नाही आहे, असाच कच्च्या टॅमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। इथे आपली ना प्युरी करून झालेले मसाला आणि आता आपण भाजीची तयारी करूया। इथे मी कढई घेतलेली आहे आणि त्यात 2 चमचे मी तेल टाकलेले आहे मोठे, आणि जो मसाला केला होता कांद्याचा तो आपण त्यात आता चांगला फ्राय करून घेऊया। आणि दही टाकल्यामुळे ना थोडंसं पाणी सुटेल, त्यामुळे ना चांगला फ्राय करून घ्या, तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्या। इथे बघा, माझ्या मसाल्याला पूर्ण तेल सुटलेलं आहे, पूर्ण खाली चिकटत नाही, एकसारखंच झालेला आहे मसाला। आणि आता आपण त्यात ना जी टॅमॅटोची प्युरी केलेली होती ना ती टाकूया, ती पण पूर्ण तेल सुटेपर्यंत फ्राय करायची आहे, कारण की टॅमॅटोमध्ये पण थोडंसं पाणी असल्यामुळे ना ती पूर्ण पातळ होते ग्रेव्ही, त्यामुळे पूर्ण घट्ट होईपर्यंत ना थोडी हलवत जा असं चमच्याने तेल सुटेपर्यंत। इथे पूर्ण ग्रेव्ही बघा कशी घट्ट झालेली आहे, पूर्ण त्यातलं पाणी होतं ना ते निघून गेलेलं आहे आणि पूर्ण कढईला बघा अजिबात चिकटत नाही माझी ग्रेव्ही, इतकी सुंदर झाली आहे। आणि आपण काजू टाकल्यामुळे ना ग्रेव्हीला घट्टपणा आणि दही टाकल्यामुळे ना घट्टपणा खूप येतो आणि चव पण ना आंबट गोड लागते। अशी तुम्ही घरी करू शकता, एकदा ट्राय करा। जर ट्राय केली घरी तरी तुम्ही मला एक मेसेज करू शकता, कशी झाले ते पण सांगा तुम्ही। इथे पूर्ण ग्रेव्ही आपली शिजलेली आहे आणि इथे आता आपले जे आपण रोजचे घरी मसाले खातो ना तेच टाकणार आहे, वेगळे काही टाकणार नाही आहे। इथे मी 1 चमचा हळद टाकले आणि आपला जो घरी मसाला करतो ना तिखट तो टाकला 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा टाकला आणि धना पावडर टाकले आणि कलर येण्यासाठी ना आपण 1 चमचा
तिखा लाल टाकला आहे. हॉटेलमध्ये असे कलर टाकतात, फूड कलर. आपण फूड कलर नाही टाकणार आहोत, आपण तिखा लाल टाकणार आहोत. कारण की तिखा लाल टाकल्यावर कलर छान येतो भाजीला. आणि पूर्ण ना मिक्स करा, पूर्ण तेल सुटेपर्यंत ग्रेव्हीला मिक्स करा मसाले सगळे. इथे बघा पूर्ण आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे. आणि मी ना इथे थोडं कोमट पाणी केलेलं आहे, कोमट पाणी ओतलेलं आहे मी ग्रेव्हीमध्ये. आणि थोडीशी हलवून घेणार आहे, एकसारखं करणार आहे त्यात. आणि मी त्यात ना थोडीशी ना आपली कसुरी मेथी टाकणार आहे. मी थोडीशी हातावर कसुरी मेथी घेतले आणि ती बारीक करून टाकले. भाजीत कसुरी मेथी टाकली ना पालकच्या किंवा मसाला पनीरमध्ये, ग्रेव्हीला वास किती सुंदर येतो आणि चव पण सुंदर लागतं. आत्ता मी जी ग्रेव्ही करते ना, एवढं घरामध्ये माझा वास इतका सुंदर येतो आहे ना. माझी मुलगी येऊन गेली का म्हणाली, मम्मी कुठली भाजी करते. मी तिला म्हटली पनीर मसाला करते. आणि मी आता 1 चमचा चवीपुरती मीठ टाकलेलं आहे. आणि जे आपण फ्राय केलेले पनीर आहे ना ते टाकणार आहे आता. इथं आता माझी पूर्ण रेडी झालेली आहे मसाला. आणि मी जास्त वेळ आता शिजवणार नाही, कारण की मसाला आपला पूर्ण शिजून झालेला आहे आणि पनीर पण आपले फ्राय झालेले आहेत. त्यामुळे मी फक्त ग्रेव्हीमध्ये असेच पनीर टाकणार आहे आणि थोडा वेळ हलवून घेणार आहे, एकसारखं करणार आहे. इथे मी सगळे पनीर टाकून झालेत आता आणि मी सगळे मिक्स करणार आहेत मसाल्यामध्ये. इथे मी चांगले मिक्स करून घेतलेत आणि चांगली फ्रेश कोथिंबीर घेतले धुवून चांगली कापून आणि मी वरून टाकणार आहे. तोंडाला पाणी सुटलं ना, मग ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रेसिपी पूर्ण बघा. बाय.